Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आता हे बघ, एक आहे की राजकारणाशिवाय आपण जगू शकत नाही आणि निवडणुकांशिवाय जगू शकत नाही, राजकारणाशिवाय जगू शकत नाही. हे काय संविधानानं जे तयार केले ती लोकशाही राज्य आपण टाळू शकत नाही. ह्याच्यापासून कुठे पळणार? मग कुठला पक्ष निवडायचा तर ती निवडीला काय हे नाही आणि त्या सिस्टीमला पण आपलं काय आपण काय करू शकत नाही. अजित पवार ह्या वैयक्तिक माणसाबद्दल माझं मत चांगलं, ते पण चांगलं व्हायचं काय, कारण माझी ओळख न पाळत माझी 1-2 कामं होती जी सामाजिकच होती, तरी असं बघितलं पण नाही आणि त्यानंतर वेळ पण दिला नाही. काय आहे तू, अरे वा वा हे करायचं आपल्याला, कोणी बोलव त्यांना लगेच करून टाका, सगळ्यांना सांगितलं, काम झालं. म्हटलं काय माणूस आहे यार. झालं, परत एकदा घेऊन गेलो, अरे हे माझ्याकडे नसतं काम, त्यांच्याकडे काम आहे, त्यांना पाठवा तिकडं, झालं संपलं. काय माणूस आहे कामाचा. आणि त्यांच्या पक्षाकडून मला परत बोलवणं, तर मी म्हटलं मी काय करू जरा. तर मी म्हटलं की मला ह्या देवराया डेव्हलप होणार, तुम्ही निवडून आलेले प्रत्येक आमदाराची एक देवराई होणार, ह्या बोलीवरती मी तिकडे गेलो आहे. त्या देवराई अजून झालेले नाहीत, अजून ते करणार आहेत. आणि निवडून आलेले लोक आता कसे वागत आहेत ह्याचा तर पण मी बघतोय की लगेच होणार होत्या, पण सगळेच नसतील करणार, पण अर्धे तरी करतील, तोपर्यंत मी पोचेन आणि मी ते करायला लावणार त्यांना. मला काही घेणं देणं नाही त्याचा. पण हाच एक स्वार्थ आहे की ज्याच्यामुळं प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये ज्यांची आहे तिथं काहीतरी देवराया उभ्या राहतील. हे 5 वर्षात जातील येतील, पण ह्या 5 वर्षात लावलेली झाडं मात्र 100 वर्षे टिकतील ना. आता ह्याच्यासाठी मला कोणी नावं ठेवत असेल आणि कोणाला काय वाटत असेल तर त्यांना वाटण्यासाठी माझा जन्म नाही. माझा जन्म मला काय वाटते ते करण्यासाठी. आणि जर तुम्ही सत्तेच्या बाजूनं कुठल्या जर असाल तर तुमचे सगळे असलेले अधिकारी, सगळे त्यांचे नियम हे आपल्याला सपोर्ट करतात. नाहीतर मी झाड लावायला गेलो तरी पण मला उद्या अटक करू शकतात की तुम्ही सरकारच्या जागेत इथं झाड लावायला खड्डा खणला, तो झाडासाठी खड्डा खणलेला नाही, तुम्हाला त्यातून काहीतरी मायनिंग करून तुम्हाला काहीतरी करायचं, काही नियम लागू शकतात. तर आपण काय म्हणतो, भलं बुरं सगळ्यांच्याकडेच असतं, सगळ्या पक्षांकडं, सगळ्या राजकारणाकडंच, मनुष्य जातीकडेच, मनुष्य जातच ही अशी, त्यात आत बाहेर कोणीच चांगला नाही आहे. त्यामुळं चांगल्या लोकांच्या बाजूनं जेवढं काय चांगलं घेता येईल आणि पुढे जाता येईल हा मी विचार करतो. आणि थँक्यू व्हेरी मच म्हणतो. परत आपलं रानात गेलेलं बरं.